पराभवानंतरही ममता बॅनर्जींची हेकेखोरी कायम, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार. तर निकालानंतरही हिंसाचारामुळे पश्चिम बंगालची होरपळ कायम, टीएमसीच्या 2 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू. तामिळनाडूमध्ये सत्तेची जुळवाजुळव बाकी असतानाच टीव्हीकेची आज शपथविधीची तयारी. राज्यपालांना भेटून विजय यांचा सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेसचा पाठिंबा, अण्णाद्रमुककडे लक्ष. राज्यातील महिला अत्याचाराचं सत्र थांबेना. पुण्याच्या पर्वती भागामध्ये सख्या आजोबाकडूनच 9 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचाराचा प्रयत्न. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. तर नसरापूरच्या नराधमाला घटनास्थळी नेत तपास. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदीतील परीक्षा सक्तीचा निर्णय मागे. मोठ्या वादानंतर सरकारचं एक पाऊल मागे. 28 जूनला होणारी परीक्षा अखेर रद्द. राज्यभरात ठिकठिकाणी पाणी टंचाईच्या झळा तीव्र. ठाण्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. तर यंदा अल निनोची टांगती तलवार. प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण. नाशिकच्या काळाराम मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मध्वजाची प्रतिष्ठापना. तर गोदेकाठी महाआरती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने आढावा घेऊन महाराष्ट्र लाईव्ह मधून. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू झालेला संघर्ष सुरूच आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मध्यग्राममध्ये ही घटना घडलेली असून हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावरती तब्बल 4 राऊंड फायर केलेत. या हल्ल्यामध्ये आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये ही 5वी हत्या झाली आहे. पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ होऊन देखील ममता बॅनर्जींची आक्रस्ताळी भूमिका कायम आहे. संविधान धाब्यावरती बसवत ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला ठाम नकार दिलाय. निवडणुकीमध्ये हरल्यानंतर देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची देशाच्या राजकीय इतिहासामधली ही पहिलीच घटना आहे. पक्षाचा धुव्वा उडून देखील ममता बॅनर्जी पराभव कबूल करायला तयार नाहीयेत. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी पराभूत झालेल्या आहेत, त्यांनी पराभव नम्रपणे स्वीकारावा अशी मागणी प्रसाद यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन देखील सर्व बाजू ऐकून निकाल लागलेला असून मोठ्या फरकानं पराभव झाल्यानंतर देखील राजीनामा न देण्याची भूमिका लोकशाहीसाठी योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संविधान के मुताबिक 8 तारीख को बंगाल की विधानसभा का टर्म ही खत्म हो जाएगा. उससे एक दिन आगे नहीं बढ़ सकता है. जब विधानसभा खत्म हो गई, आप भी खत्म हो गई, आप तो हार चुकी हैं, फिर भी कर मैं इस्तीफा नहीं दूंगी. और यही लोग कौन हैं जो संविधान के प्रोटेक्शन की बात करते हैं. ये बिल्कुल बेबुनियाद बात है. मैं इतना ही कहना चाहता हूँ. जनता ने जवाब दे दिया है, उस जनता के जवाब का सम्मान करिए. पराभव होऊन देखील राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका चुकीची आहे, असं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रपती राजवट लागेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे, असं निकम म्हणाले. पराभव मान्य नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करावा आणि राजीनामा न देण्याची ममतांची भूमिका ही चुकीची असल्याचं निकम यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला सत्तेवर येऊ देणार नाही, अशा अप्रत्यक्षपणे ते राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक वेगळी विचित्र परिस्थिती ते निर्माण करू पाहते. जर अशी परिस्थिती उद्भवली, पण मला अजूनही अपेक्षा आहे आणि आशा आहे, राज्यपालने हस्तक्षेप करण्या अगोदरच पराभवाने वैफल्यग्रस्त मानसिकदृष्ट्या खचलेल्या ममता बॅनर्जींना शहाणपणाचा मार्ग सुचेल.
पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोलकात्याला जाणार असून उद्या भाजपा आमदारांच्या बैठकीमध्ये गटनेते पदाची निवड होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी अमित शहा निरीक्षक म्हणून उपस्थित राहू शकतात. दरम्यान 9 मे रोजी बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आज पश्चिम बंगालला जाणार आहेत. ममता बॅनर्जींना नैतिक पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव आज दौरा करणार आहेत. पश्चिम बंगाल निकालांबाबत ममतांच्या आरोपांना ते नैतिक समर्थन देणार आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकजूट होतीये. तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 108 जागा जिंकून सर्वात टीव्हीके हा मोठा पक्ष ठरलाय. ते पक्षाचे विधिमंडळ गटनेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपाल आर्लेकरांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय. मात्र राज्यपाल सत्ता स्थापनेच्या दाव्यावरती संतुष्ट नसून त्यांनी कायदेशीर सल्ला मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जोसेफ विजय यांच्या उद्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम आहे. 118 या बहुमताच्या आकड्यापासून दूर असलेल्या टीव्हीकेला काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केलाय. मात्र तरी देखील टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठता येत नाहीये. विजय हे इतरही पक्षांकडून पाठिंब्याच्या पत्राची वाट बघत असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि अशामध्येच अण्णा द्रमुक देखील टीव्हीकेला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 47 आमदार निवडून आल्यामुळे अण्णा द्रमुक पक्ष 3ऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनलाय. मात्र जोसेफ विजय यांच्या टीव्हीकेला सत्तेमध्ये पाठिंबा देण्यावरून पक्षात 2 गट तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीला बहुमत मिळालंय. त्यानंतर केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. केरळचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय. केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवरती आहे. केरळमधील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती रमेश चेन्निथला यांची काल राहुल गांधींसोबत बैठक झाली आहे. तर या बैठकीवेळी राहुल गांधींनी चेन्निथलांना शुभेच्छा दिल्याची माहिती आहे. दरम्यान केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांचंही नाव चर्चेत येतं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पाटण्याच्या गांधी मैदानावरती होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटण्याला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बिहारच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या वादळी वारं आणि मध्यम पावसाच्या इशाऱ्याचं शपथविधी सोहळ्यावरती सावट आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुनेत्रा पवारांनी राजीनामा सोपवलाय. आता सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर जय पवार, छगन भुजबळ आणि नितीन काका पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रामध्ये क्लीन स्वीप मोहीम सुरू होणार आहे. बोगस मतदार शोधून काढण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाणार असून काटेकोर अंमलबजावणीसाठी भाजपकडून कार्यक्रम जाहीर झालाय. मुंबईतील प्रशिक्षण शिबिरामध्ये नेत्यांनी एसआयआर बाबत पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. तर आता पदाधिकाऱ्यांवरती लोकप्रतिनिधींना देखील भाजप प्रशिक्षण देणार आहे. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. टप्प्याटप्प्यानं पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना एसआयआर मोहिमेसाठी प्रशिक्षित केलं जाणार आहे. तर अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसआयआर बाबत आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी सुळे दाम्पत्य राज ठाकरे यांच्या भेटीला गेलं होतं. यावेळी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि उर्वशी ठाकरे उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे हे मागील 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असल्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल करत त्यांची शस्त्रक्रिया झाल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी संभ्रम बाळगू नये अशी विनंती केली आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र सुधाकर घारे यांचे जवळचे विश्वासू केतन बेलोसे यांनी ठेवलेला स्टेटस हा सध्या चर्चेत आहे. योग्य वेळ, अचूक निर्णय अशा आशयाचं स्टेटस त्यांनी ठेवल्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून संदेश पारकर शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे. कणकवलीच्या पॅटर्नच्या माध्यमामधून शहर विकास आघाडीच्या पाठिंब्यानं संदेश पारकर कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते. तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या. मात्र शहराच्या विकासासाठी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार अशी माहिती संदेश पारकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
नाही, उभाटाचे ते नव्हते. ज्यावेळी ते नगरपालिकेच्या उमेदवारीला उभे राहिले ते सर्वप्रथम ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यावेळी आमची आणि मित्रपक्षाची तिथे युती झाली नव्हती. सगळ्या पक्षांनी संदेश पारकरांना कणकवलीमध्ये पाठिंबा दिला होता, म्हणून संदेश पारकर त्याचवेळी 400-450 मतानं, कारण नगरपंचायत छोटी आहे, ते निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर स्वतः ते एकनाथ शिंदे साहेबांना येऊन भेटले होते आणि शिंदे साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं की पुढची वाटचाल जी आहे तुमच्या आशीर्वादानं मी करणार आहे. नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस आणि MIM मध्ये जोरदार राजकीय वाद सुरू झालाय. मसूद खान यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यावरती काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. ही निवड भाजपच्या पाठबळानं झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असून त्यांनी न्यायालयामध्ये जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर MIMनं आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी असल्याचा दावा करत ही निवड नियमांनुसारच झाल्याचं स्पष्ट केलंय. या निर्णयावरती काँग्रेसनं भाजप आणि MIM वरती टीका करत साटलोटा असल्याचा आरोपही केलाय. मात्र MIMनं हे आरोप फेटाळलेले असून कोणताही गैरप्रकार नसल्याचा दावा केलाय. आज जे नगरपालिकामध्ये डिसिजन घेतले ते तर सगळ्यांनाच माहित होतं की हे डिसिजन होणार आहे. MIM म्हणजे साठलोटीचा पक्ष आहे भाजपचा, हे सिद्ध झाले आज. हे आम्ही पहिल्यापासूनच बोलू लागले की हे लोकांना पडणारे भाजपचेच लोक काँग्रेसमधून, आणि तिकडे एक नवीन पार्टी म्हणून केलं होतं पण ते काही सक्सेस झाले नाही. MIM मध्ये पाठवून स्वतःचे पैसे लावून या नगरसेवकाला निवडून आणण्याचं काम भाजपने केलं. उन्होंने हमारे खिलाफ में गए हाई कोर्ट और इंशाल्लाह वो ऐसा कुछ होने वाला नहीं है. सेकंड लार्जेस्ट पार्टी MIM में हमारे 14 नगर सेवक चुनकर आए वाले हैं और नियम परमाने 156(3) के तहत हम महापौर ने हमको लेटर दिया है और हम विरोधी पक्ष नेता इंशाल्लाह हम ही रहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये खेड अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दापोली तालुक्यामधील मुरुड इथल्या या प्रकरणात CRZ नियमांचं उल्लंघन आणि खोटी कागदपत्र सादर केल्याचे आरोप होते. मात्र सुनावणी दरम्यान पुरावे अपुरे ठरल्यामुळे आणि जामीन तसंच बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं सर्वांना दिलासा दिलेला आहे. अर्थात 2 प्रकारचे कायदे आहेत. म्हणजे जमीन एका व्यक्तीची असू शकते, त्यावरचा इमला दुसऱ्याचा असू शकतो. तशी इंग्लंडमध्ये वस्तुस्थिती नाही, तर वेगळा कायदा आहे. जमीन ज्याची त्याचीच बिल्डिंग. तर त्यानुसार कोर्टाने असं धरलं की त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही. असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे. आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पुण्यात भाजप नगरसेवकांमधला वाद चिघळलेला आहे. भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावरती खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीपासून पाटील आणि कांबळे कुटुंबामध्ये मतभेद सुरू होते. प्रचारादरम्यान पाटील दाम्पत्यानं जातीय द्वेषामधून निवडणूक कार्यालयावरील बॅनर काढले. कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणं, त्याचबरोबर विजयानंतर त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवरून देखील वाद निर्माण केल्याचा आरोप तक्रारीमध्ये. तसंच पाटील हे जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याआधी भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी मृणाल कांबळे यांच्या विरोधामध्ये पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. वंदे मातरम गीताला बरोबरीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवरती देखील आता कठोर कारवाई होणार असून तुरुंगवासाची तरतूद लागू होऊ शकते. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती संसदेमध्ये झालेल्या विशेष चर्चेत ही मागणी पुढे आली होती. राष्ट्रगीताप्रमाणेच त्याच्या सन्मानासाठी देखील कायदेशीर संरक्षण मजबूत करण्याचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा सक्ती करण्यात आल्यानंतर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. यामुळे राजकीय वातावरण तापल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आलाय. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या भाषा संचालनालयानं राज्याच्या सेवेमध्ये असलेल्या
विस्तृत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. 28 जूनला होणाऱ्या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्र, मनसे, ठाकरे सेनेनं जोरदार विरोध केला. महाराष्ट्र मराठी हीच प्रमुख आणि अधिकृत भाषा आहे, त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांवरती हिंदी लादणं योग्य नाही, असं मत मराठी अभ्यास केंद्रानं नोंदवलं होतं. त्यामुळे हिंदी भाषेच्या परीक्षेच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद लक्षात घेऊन राज्य सरकारनं तात्पुरती माघार घेतल्याचं दिसतंय. दरम्यान कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची स्थगिती देण्यात आलेली असली तरी भविष्यामध्ये याची गरज आहे का हे पाहणार आहे. गरज असेल तर हिंदी भाषा परीक्षा घेणार आणि गरज नसल्यास परीक्षा घेणार नसल्याचं मंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलंय. मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आत्ता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वज फडकवण्याचा सोहळा संपन्न झाला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवरती ही ध्वज पताका फडकवली गेली आहे. 21 फूट उंच असलेल्या या धर्मध्वजावर जय श्रीराम ही अक्षरं कोरली गेली आहेत. सोबतच श्रीरामांच्या रघुवंशाचं प्रतीक असलेला सूर्य या ध्वजावरती विराजमान आहे. सोबतच ओम आणि हनुमानाची छबी सुद्धा या धर्मध्वजावरती पाहायला मिळेल. काळाराम मंदिराच्या कळसावरती यापूर्वी असलेला धर्मध्वज जुना झाल्यानं आज नव्या धर्मध्वजाची स्थापना केली गेली आहे. महाराष्ट्र प्राधिकरणातील जवळपास 13,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन रखडली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास 13,000 सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडलेत. मार्च 2024 नंतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळालेलं नाही आणि त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारली आहेत. मागील 6 महिन्यांपासून सेवानिवृत्ती वेतनामध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा कर्मचारी संघटनेनं आरोप केलाय आणि दरम्यान या प्रकरणी संघटनेनं राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. मुंबई महापालिकेचा 45 कोटींचा टेंडर वादामध्ये सापडलाय. बीएमसीच्या रुग्णालयांच्या साफसफाईसाठीच्या या टेंडरमध्ये काही कामांसाठी ₹0 दर देण्यात आल्यामुळे संशय निर्माण झालाय. काल स्थायी समितीमध्ये या प्रस्तावावरती जोरदार आक्षेप घेत सभागृह नेते गणेश खणकर यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव रेफर बॅक करण्यात आला, तर सत्ताधाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. विरोधकांची सूचना फेटाळण्यात आली आहे. अध्यक्षांनी देखील इशारा देत मंजुरीपूर्वीच काम सुरू केलं असेल तर अधिकाऱ्यांवरती कारवाईची गरज असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आणि दरम्यान मिहिर कोटेचा यांनी टेंडर रद्द करून चौकशीची मागणी ही काल पत्राद्वारे केलेली होती. संशयास्पद अटींमुळे कोट्यवधींचा हा टेंडर सध्या थांबलेला असून जबाबदार कोण याकडे आता लक्ष लागलंय. वसई विरार महापालिका हद्दीमधील कारखानदारांना मोठा दिलासा देणारा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आलाय. औद्योगिक क्षेत्रामधील वाढीव बांधकामावरती आकारण्यात येणाऱ्या कराच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. प्रति चौरस फूट ₹3 असलेला कर आता ₹1.25 कमी करण्यात आलाय. वसई विरार महापालिकेच्या या निर्णयाचं औद्योगिक क्षेत्रामधून स्वागत करण्यात येत आहे. तर प्रशासकांच्या कारकिर्दीवरती औद्योगिक क्षेत्रातील वाढीव बांधकामावरती ₹3 दरानं कर आकारण्यात आलेला होता. तसंच मागील 6-7 वर्षांचा बॅकलॉग धरून कराची आकारणी करण्यात आल्यामुळे अनेक उद्योजक हे आर्थिक अडचणीमध्ये सापडले होते. मुंबई महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अर्थात एआयचा व्यापक वापर करण्याचे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या बैठकीत टेंडर प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय अधिक पारदर्शक करण्यावरती भर देण्यात आलाय. टेंडरमधील व्हेरिफिकेशन एआयद्वारे नियंत्रित ठेवावं, त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारीसाठी व्हिडिओ आधारित प्रणाली आणि ई फायलिंग पद्धत अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. मुंबई महापालिकेच्या दैनंदिन सेवांमध्ये एआयचा वापर वाढवून पेपरलेस आणि जलद प्रशासन निर्माण करण्यावरती देखील भर देण्यात आलाय. महाराष्ट्रात केंद्रीय विद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झालेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रत्नागिरीमध्ये केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी मोफत जमीन देण्याचा निर्णय झालाय. इतर जिल्ह्यामध्ये देखील भविष्यामध्ये मोफत जमीन देण्यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आले. मूळ 7 बेटांच्या असलेल्या मुंबईचं भूमिपुत्र म्हणून कोळी बांधवांची ओळख आहे. पण त्याच मुंबईमध्ये आज कोळी बांधवांचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या मासे विक्रीवरती काही बंधनं आणण्यात येत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात येतोय.
कारण वाकोली धोबीघाट परिसरामध्ये वर्षानुवर्ष मासे विक्रीचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कोळी महिलांवरती मुंबई महापालिकेनं जाचक निर्बंध लादलेत. मासे कापून स्वच्छ केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता होते असं कारण प्रशासनाकडून देण्यात आल्याचं समजतंय. यापुढे मासे विक्रेत्या कोळी महिलांना ग्राहकांना मासे कापून न देता केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती महापालिका अधिकाऱ्यांनी केल्याचं समजतंय. तर या आदेशाचं पालन न केल्यास थेट कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.